श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे। हा खूप पवित्र महिना असून देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे। श्रावण महिन्यात शिवभक्त महादेवाची आराधना करतात। मान्यतेनुसार श्रावणात महादेवाची विधिवत पूजा केल्यास भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। या महिन्यात विधिवत पूजनासह महादेवाला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात। पंचांगानुसार यंदा 5 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावण महिन्यात महादेवाला भांग, धोत्र्याची फुले आणि बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते। यासह श्रावण महिन्यात महादेवाला विड्याचे पान देखील अर्पण केले जाते। श्रावणात महादेवाला विड्याचे पान का अर्पण केले जाते आणि महत्त्व काय ते जाणून घेऊया। श्रावण मासारंभ तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार श्रावण मास 5 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झाला आहे, तर 3 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच श्रावण अमावस्या तिथीने श्रावण मास समाप्त होईल। यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण 5 सोमवार मिळणार आहे। यासाठी अर्पण केले जाते विड्याचे पान। हिंदू धर्मात विड्याच्या पानाला विशेष महत्त्व आहे। पूजेत विड्याच्या पानांचा उपयोग देखील केला जातो। शास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेवाला विड्याचे पान अर्पण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि महादेवाला अर्पण केलेल्या पानात कथा म्हणजे काथ, गुलकंद, मध आणि सुमनकत्री टाकली जाते। महादेवाची पूजा करून नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही महादेवाला पान अर्पण करू शकता। संकटांपासून मिळते मुक्ती। धर्मशास्त्रात विड्याच्या पानाने विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे। श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि गणपतीच्या पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर केला जातो। श्रावणात महादेवाच्या पूजेसाठी देखील विड्याच्या पानाचा वापर केला जातो। तसेच श्रावण सोमवारी विड्याच्या पानावर चंदन लावून शिवलिंगाला अर्पण केल्यास भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात। यासोबतच महादेवाचा आशीर्वाद कायम राहतो। तर हा होता एक नवीन व्हिडिओ। तर कशी वाटली माहिती नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।